खूप दमलो बाबा आज. दिवाळीची साफसफाई करून आई बाबांनी खूप काम करायला लावले. इथून तिथे खूप नाचवले घरभर. हो रे, मी पण सध्या खूप नवीन गोष्टी शिकत आहे. आईने आणि आजीने दिवाळीच्या फराळच्या पाककृतीची शोध मोहीम लावली होती. साखर कमी, तूप कमी, तेल नाही. बापरे, किती कठीण आणि भन्नाट शोध मोहीम. भंडावून टाकले मला. मला पण तेच प्रश्न विचारून अगदी बेजार केले. दिवाळी कधी सुरू होणार? दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन कधी करायचे? शनिवारी का रविवारी खरी अमावस्या आहे? दिवाळीची माहिती सांग. थकले बाई माझे ज्ञान वाढून. चला आता जरा आराम करू. परत पुतळा सण असेल आणि आपल्याला किती काम पडेल हे काही सांगता येत नाही. अरे, दिवाळी 5 दिवसांची असते. सज्ज राहा, कंबर कसायला तयार राहा. मुलांना दिवाळीची सुट्टी आणि फॉल ब्रेक असल्यामुळे मुलांनी प्ले डेट ठरवली आहे. बघूया काय खेळतात ते. शुभ दीपावली. शुभ दीपावली. हाय, माझ्या बाबाने दिवाळीसाठी नेक्स्ट डोरबेलचे प्रोग्रामिंग बदलले आहे. आता मी हॅलोवीनसाठी ग्रीटिंग बदलणार आहे. ट्रिक ऑर ट्रीट. Cool. चला खेळूया. काय खेळायचे? बोर्ड गेम्स खेळूया. नाही, खूप बोर झालाय. नो मोर बोर्ड गेम्स. मला तर शाळा कधी सुरू होणार असे झाले आहे. मी सगळे क्लब्स मिस करते आणि रिसेस सुद्धा. काहीही. मी तर सुट्टीत खूप धमाल करतोय. उशिरा उठतोय, मस्त लाडू, करंजी, चिवडा खातोय आणि खूप खेळतोय. काय? तू दिवाळीला उशिरा उठलास? नाव यू आर कुक्ड. नो वे. मी रात्रीच मोती साबणाने आंघोळ केली. चल रे, आता ब्रॉड स्टार खेळूया का? मी तोच गेम खेळत आहे. मी सुद्धा फोन घेऊन आलो आहे. तू मिस्टर बीस्टचा नवीन शॉट बघितलास का? कुठला शॉर्ट? मिस्टर बीसनी लॅम्बोर्गिनी फुकट दिली एका माणसाला आणि तो माणूस नको म्हणाला. कॅन यू इमॅजिन? खरंच? मी घेईन जर मिस्टर बीसने मला कुठलीही गाडी दिली तर. आणि लॅम्बोर्गिनी दिली तर नक्कीच घेईन. फक्त चोरीला नाही गेली पाहिजे एडिसन मधून. आणि तू निक डी जिओवानीचा शॉट पाहिलास का? कुठला? I cooked against robots. हो, किती मस्त ना. मी पण असं रोबोट बनवणार आहे माझ्या रोबोटिक्स क्लबमध्ये. काय रे तुम्ही? नुसतं फोन मध्ये डोकं. खेळायला बाहेर जाता. अगं 2 मिनिटं थांब, आम्ही खेळतोय ग. आधी फराळ खा आणि मग जा खेळायला. हो. चला बळा आता. भारतामध्ये सकाळ होईल. माझा योगासनांचा वर्ग आहे व्हॉट्सअपवर. आणि नंतर गीतेचा पण वर्ग आहे. वर्ग सुरू व्हायच्या आधी मला व्यायाम संपवायचा आहे. आजी, तू हे काय करत आहेस?
अगं, परवा मी एक व्यायाम पाहिला व्हॉट्सॲपवर. अशी बोट मोडली ना की मग चालायला जायला नको, असं तो व्हिडिओवाला म्हणाला. मी तुला देते पाठवून. तुमच्या इथे थंडी भारी आणि त्यावर कोटाचं 10 किलो वजन. मग हा व्यायाम बरा घर बसल्या. हा हा हा. आजी, अशी कशी ग तू? व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर कसलेही व्हिडिओ बघत आहे आणि तुला खरे वाटतात ते? असे कसे होईल बोटे दुमडून? आई ओरडेल तुला. तू जा चालायला. खूप गोड खात आहेस तू दिवाळीच्या नावावर. मी आता थंडी संपली की चालायला जाणार आहे. आणि थोडं तूप आणि गुळ चांगला असतो. तुला नाही करायचं? तू कर आपले डाएट. माझा आता वर्ग सुरू होणार आहे. काय रे, शाळेचा अभ्यास झाला का? काय रे, शाळेचा अभ्यास झाला का? हो, मराठी शाळेचा अभ्यास आणि बाकीचा सगळा अभ्यास झाला. मस्त. तू मिडल स्कूलला गेल्यापासून कामाचे चांगले नियोजन करतो आहेस. ताईसारखा अभ्यासू झाला आहेस. तू आणि अभ्यास? हा हा. मग काय वाटले तुला? काय होता मराठी शाळेचा अभ्यास? दाखव भाऊ मला. मराठी शाळेला माझा आवडता भारतीय सण या विषयावर निबंध लिहायचा होता. अरे वा, तू कशावर लिहिला आहेस? दिवाळी. दाखव भाऊ मला. माझा लिहून झाला आहे. तुला पाहिजे तर तू वाच. मी नाही दाखवणार वाचून. बरं, दाखव, मी वाचते. मस्त. खूपच छान लिहिला आहेस तू निबंध. तुला या 2 गोष्टींची तुलना कशी करावी वाटली? सोपे आहे. मी ChatGPTला प्रॉम्प्ट दिला आणि ChatGPTने मला पूर्ण निबंध लिहून दिला. मी ट्रान्सलेट ॲप वापरले आणि माझा निबंध झाला. ओके, तू सगळे ChatGPTने लिहिले कॉपी अँड पेस्ट करून निबंध संपवलास की स्वतःचे काही शब्द वापरलेस? मी थोडे शब्द बदलले आणि माझा निबंध तयार झाला. सी हाऊ स्मार्ट. बर, मला तुझं प्रॉम्प्ट दाखव. मला नाही आठवत मी काय प्रॉम्प्ट टाकला ते. नाही, काही हरकत नाही. परत टाकून दाखव. परत. हो, परत. मी खूप क्युरियस आहे. हा बघ, माझा एसे तयार झाला. अरे, तू त्यात सगळे कॉपी अँड पेस्ट केले आहेस. बाळा, अरे तू ChatGPT वापर, पण पूर्ण निबंध काय किंवा इतर कुठलीही असाइनमेंट कॉपी अँड पेस्ट नाही करू शकत. थोडे शब्द बदलले आहेस. आपण ChatGPTचा वापर नक्कीच करू शकतो, पण फक्त रूपरेषा काढण्यासाठी. पण मग शब्द किंवा बाकीची रचना तुझी तूच करायची. बघ, ChatGPTने कसे तीच संकल्पना वापरून हे 3 परिच्छेद लिहिले आहेत, पण काही परिच्छेद तुझ्यासाठी लागू नाही आहेत. मला कळतंय की ChatGPTने तुझं निबंध लवकर लिहून झालं, पण तो तुझं नाही आहे किंवा तू या निबंधाचा लेखक नाही आहेस. समजतंय का? तू ChatGPTचा उपयोग नवीन गोष्टी शिकायला करू शकतोस. मी कधी ChatGPTचा वापर माझ्या ईमेलची रूपरेषा काढण्यासाठी करतो. किंवा समजा आईला राजस्थानला 8 दिवस जायचं आहे, तर ChatGPT तुला नक्की मदत करू शकतो की राजस्थानला काय काय पाहायचं आहे, कुठे राहायचंय, कधी जायचंय
1 मिनिटात प्रवासाचा प्लॅन तयार. पण शाळेचा अभ्यास खूप कठीण झाला आहे आणि वाढला पण आहे. हो बरोबर आहे. आता अभ्यास खूप कठीण होणार आणि वाढणार आहे, पण होईल तुला सवय. AI ची मदत नक्की घे, पण AI म्हणजे तू न किंवा तुझा मेंदू नाही. तू जास्ती छान निबंध लिहू शकशील, आणि जर आपण आपला मेंदू वापरलाच नाही तर तो शेपटीप्रमाणे आपला मेंदू पण गळून पडेल. चल आपण पहिल्यापासून निबंध लिहायला सुरुवात करू.